फायदा घेतला जातोय तुझ्या स्वभावाचा. हो, फायदा घेतला जातोय तुझ्या स्वभावाचा, तुझ्या वागण्याचा. याला कारण सुद्धा तूच आहेस. आता तुला वाटेल ते कसं? अरे, तू मनाने चांगला आहेस, म्हणून समोरच्याला काय वाटेल याचा अधिक विचार करतोस. पण त्याचा काहीच उपयोग नसतो. कारण समोरील व्यक्ती त्याला हवं त्याच पद्धतीने वागणार आहे. साधं उदाहरण घेऊया. विस्तवावर दूध उकळायला ठेवलंस, तर काही वेळाने ते दूध उकळू लागतं. पण जर विस्तव बंदच केला नाहीस, तर ते तुला काय वाटेल म्हणून तसंच राहतं का? नाही ना. दूध त्याचा स्वभाव सोडत नाही आणि बाहेर वाहून जातं. आता ह्यातून तुला काय कळलं? अरे, स्वतःचा स्वभाव हा कधी सोडायचा नाही. इतरांचा इतका सुद्धा विचार करायचा नाही, की स्वतःला चटके बसतात हे समजून सुद्धा त्याची झळ ही समोरच्याला भासवूच द्यायची नाही. दुधाप्रमाणे वाहायला शिक. असह्य झालं, की भांड्यातून सरळ बाहेर पडायचं. स्वतःची घुसमट होऊ देणं हे सुद्धा स्वतःला नाहक शिक्षा दिल्यासारखंच आहे. स्पष्ट वक्तेपणा अंगी बाळग. भलं होईल तुझं. अरे, गुलाबाला काटे असले तरी त्याचा रुबाब आणि सुगंध हा हवा हवासा वाटतोच ना रे. मूळ स्वभाव कसा नाही सोडायचा हे या निसर्गाकडून शिक रे. समोरच्याला तुझा फायदा घेऊन फरफटू दिलंस की जखमा तुला होणार आहेत. त्यापेक्षा जे नाही पटत ते बोलून मोकळा हो. कसं आहे, तुला कितीही सांगायचं असलं तरी त्याला हवं तेच तो ऐकणार आहे. हे माझं वाक्य सदैव ध्यानात ठेव. आणि हो, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.